घासावीस लई लई प्रॉब्लेम झालंय माझं कसमस घासावीस लई लई प्रॉब्लेम झालंय माझं अंगभर झोपेतला बनवा आता पिनच भिजवायच मला लगीन 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 करायचं. नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आता आपला वीकेंड सदाबहार करायला आपल्या सोबत आहे मानसी नाईक. मानसी, खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. आणि काय 2017 फार रॉकिंग आहे तुझ्यासाठी. आम्ही ऐकलं की तुला लगीन करायचं आहे. बोलून टाक. आज सगळं बोलायचंय तुला. हो का? फॅन्स ऐकतायत. हो का? वेल व्हॉट शुड आय से. नाही, असं नाही. अनेक काळजाचे तुकडे झाले, अनेक हृदय बंद पडली जेव्हा त्यांनी हे ऐकलं की मानसी नाईक म्हणते मला लगीन करायचं. काय सिक्रेट आहे तूच सांग आता. इट्स नॉट अ सिक्रेट बट व्हॉट शुड आय से. इट इज आय एम मला असं वाटतं की मी प्रत्येक मराठी मुलीच्यासाठी हे गाणं गाते की जिला लग्न करायची हौस आहे. लग्न, हा, म्हणजे ती जी सगळं जे शादी का मौसम ज्याला आपण म्हणतो, जिला अगदीच सासू सासऱ्यांची आवड आहे, जिला संसार थाटायचा आहे, मेन म्हणजे अरे संसार संसार. सो आय थिंक मी त्यांच्यासाठी हे गाणं केलं असं मला वाटतंय. आणि ते गाणं आपण सुरुवातीलाच बघितलं, या शोच्या अफलातून गाणं झालेलं आहे. आणि सिद्धेश आणि तुझी अफलातून केमिस्ट्री आणि जॉनी लिव्हर आहे. जॉनी लिव्हर आपल्या या सगळ्या मराठमोळ्या गाण्यामध्ये अफाट आहेत ते अर्थात. आणि इतके वर्षानुवर्ष त्यांनी आपल्या सगळ्या प्रेक्षकांवर अगदी खूप राज्य केलेलं आहे. इतकं मनोरंजनाचे बादशाह आहेत ते, कॉमेडी किंग आपण म्हणतो त्यांना. बिलकुल. आणि त्यात तुमच्या दोघांची केमिस्ट्री आणि अफलातून जुळून आलं एकंदर सगळं. सो मला लगीन करायचंय नवं गाणं आपल्या समोर आहे. कधी हे समोर आलं आणि कधी हे नावारूपात आलं सगळं? प्रवास म्हणायचं झाला तर मुहूर्ता ह्याचा जो करता धरता आहे सिद्धेश, ही इज लाईक फॅमिली. तर त्यांनी मला ही कल्पना सांगितली की असं असं आहे आणि मी गाणं करत आहे आणि तू त्याचा भाग व्हायलाच पाहिजे. तर एकतर मी लगेच हो म्हणाले. पण आणखीन एक्साइटमेंटची वाढ होती की जिकडे वाढली वॉज द फॅक्ट दॅट जॉनी जी वॉज पार्ट ऑफ द सॉन्ग. सो ते आणि प्लस आपले जे म्युझिक डिरेक्टर आहेत स्वरूप भलवणकर, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि आय थॉट की मे बी दिस इज द राईट टाईम की माझं जे ह्याच्या अगोदरचं जे गाणं होतं बाई वाड्यावर या, ते इतकं गाजलं, तर त्याच्यानंतर जर कुठलं छान गाणं प्रेक्षकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर ते मला लगीन करायच्याशिवाय दुसरं कुठलंच गाणं असू शकलं नसतं. आणि याच्यात मानसी नाईक आम्हाला नव्या भूमिकेत पण दिसते. म्हणजे मानसी अफलातून डान्स करताना दिसतेच आहे आम्हाला. डान्सिंग क्वीन मानसी नाईक आहेच आहे. आणि अजून एक नवी इनिंग आहे या निमित्ताने. काय डिझायनर बरेच नाराज झाले. डिझायनिंग पण केलंस, लुक डिझायनिंग केलंस आणि ते अफलातून आहे. म्हणजे ही एक नवा अंदाज, नवा पैलू आम्हाला दिसला या निमित्ताने. पण अर्थात तू या सगळ्यात फार परफेक्ट आहेस हे आम्हाला आधीपासून कळतंय. पण आता ते प्रोफेशनली झालेलं आहे. ऍक्च्युली मी सुरुवात तुम्हा सगळ्यांपासून केली आहे. खरी फॅमिली तुम्ही सगळे आहात की जिकडे ते आतुरतेने माझ्यावरती विश्वास दाखवणारे तुम्ही सगळे आहात. सो आय फील की मला जो पुश जो मिळाला तो खरं तुमच्याकडून मिळतो, प्रेक्षकांकडून मिळतो. आणि आय थिंक इट शुड जस्ट गो ऑन, शुड बी लाईक. आधीपासून होतं डोक्यात असं काही की डिझायनिंग मध्ये आवड आहेच? आणि मूळतः मी माझे जे आउटफिट्स आहेत ना ते मी स्वतः स्टाईल करते. म्हणजे सुरुवातीपासूनच जेवढे केवढे मी अवॉर्ड नाईट्स केले असेल, इव्हेंट्स केले असेल, फक्त ऑनबोर्ड डिझायनर जे आपण शिलाई काम तर आपण हाताने करू नाही शकत, त्याच्यासाठी नेमलेले काही लोक असतात. आणि तुझे व्हरायटी ऑफ लुक्स आम्ही बघत असतो नेहमीच. ते नेहमीच वेगळे असतात आणि नेहमीच त्याची दखल घ्यायला भाग पडतात सगळ्यांना. कारण खूप इतके बॉलिवूड कलाकार तू साकारलेले आहेस प्रत्येक अवॉर्ड्समध्ये. अनेक तऱ्हेच्या भूमिका तू त्या सगळ्या डान्स परफॉर्मन्सेसमध्ये समोर आणत असतेस. या सगळ्या वेळेला हे लुक तूच डिझाईन केलेले असतात. हो, वा. म्हणजे जेव्हा मी इवन आमिर खानजींना पण मी जेव्हा पीके म्हणून पोर्ट्रे केलं होतं तेव्हा पण हो, तर ते पण ते आहे. किंवा मग लक्ष्मीकांत बेडेजी, व्हेन आय प्लेड लक्ष्मीकांतजी, किंवा दत्तो
दत्त. तर किंवा कंगनाची मग वन हॅज टू शो श्री देवीजी किंवा माधुरी दीक्षितजी किंवा ऐश्वर्या राय बच्चन. सो आय फील की वी हॅव गुड इन्स्पिरेशन्स इन फ्रंट ऑफ अस. आणि इतकं व्हरायटीनी मला करायला दिलं हे मला अजूनही आश्चर्य वाटतं की इतका विश्वास दाखवतात. जी टीम असते ऑन बोर्ड तर ती इतक्या म्हणजे ब्लाइंड फोल्डली मला म्हणतात हां तुला जे करायचं ते तू कर. म्हणजे मला अगदी असं सांगितलं पण जात नाही की यु नो हा इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटमध्ये तुला असं घालायचं आहे वगैरे. ते तू ठरव. हां ते तू ठरवशील ना असं ते स्वतःहूनच. मी शेवटी आता असं म्हणायला लागले यार असं नका करू यार तुम्ही करा माझ्यासाठी. नक्कीच पण तो विश्वास तू संपादन केलेला आहेस कारण ते लुक एकापेक्षा एक असतात, परफेक्ट असतात. आणि आता लुक डिझायनिंग सुद्धा मानसी नाईक करते. पुढेही अजून काहीतरी नवे पैलू आम्हाला दिसतीलच मानसीचे. आय एम शुअर अबाउट इट. फोनला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी थेट फोनकडे वळते. तुझे चाहतेही आतुर आहे तुझ्याशी बोलायला. डोंबिवलीहून पहिला फोन आहे भारत वावळे यांचा. नमस्कार भारतजी, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मानसी बरोबरच तुझं किती कौतुक करावं कारण मला वाटतं मराठी सिनेमामध्ये तू एक आयकॉन आहेस आणि त्याबद्दल तुझं अभिनंदन करतो. पुण्यामध्ये जन्म असताना देखील डॉक्टर होण्याची इच्छा मनात असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये शिक्षण घेत असताना मॉडेलिंग, कल्चर ॲक्टिव्हिटीज आणि डान्सिंगचे ट्रेनिंग केल्यानंतरही मराठी चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका करत करत आज उच्च पदावर पोहोचलीस. तुला एखादी हिंदी चित्रपटामध्ये जर तुला हिंदी चित्रपटामध्ये चरित्र अभिनेत्याची भूमिका करण्याची वेळ मिळाली किंवा ऑफर आली तर ती स्वीकारशील काय? धन्यवाद. आम्ही तर वाट बघतोय मानसी नाईक बॉलिवूड मध्ये कधी जाते. नाही लवकरच आहे. पण जसं ते म्हणाले की म्हणजे हे खरं प्रेम आहे. म्हणजे मला दुसऱ्यांची गरज पण नाही ॲक्च्युली. बट हो डेफिनेटली मला खरं स्वीकारायला आवडेल कारण मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायला खूप आवडतात. मग ते जरी बॅकस्टेज असं जसं मी डिझायनर झाले यावेळेस. पण पडद्यावरती मला खरंच हिंदी सिनेमामध्ये खरंच मला जायला आवडेल. आणि शेवटी काय आहे की मराठी मुलगी आहे मी त्याच्यामुळे मराठीपणा आणि तो मराठी बाज मला हिंदीमध्ये दाखवायचाच आहे. नक्कीच आणि आम्हाला बघायचाच आहे. पुढचा फोनकडे होऊया. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मानसी मॅडम नमस्कार. नमस्कार. मी तुमचा एक नियमित चाहता आहेच आहे आणि शनिवारवाड्यावर जी युवत्सव तुमचा जो कार्यक्रम झाला होता तो कार्यक्रम लाईव्ह आणि अगदी तुमचे आवडती व्यक्ती असलेले तुमचे बाबा त्यांच्या शेजारी बसून अनुभवण्याचा आनंद मी घेतलाय. त्यांच्याशी मी तुझ्याबद्दल गप्पाही मारल्या आणि खूप छान कौतुक ते सतत करत होते आणि ते तुझ्यासाठी तुझ्या परफॉर्मन्ससाठी खास आलेले होते हे त्यांनी विशेष नमूद केलेलं होतं. तुझे बाबाही सायंटिस्ट आहेत, आई पण चांगल्या सायन्स क्षेत्रामध्ये मोठ्या करिअरवर काम करत आहे. दोघेही सायन्स क्षेत्रात असून तू नृत्य क्षेत्रामध्ये आपलं छान करिअर केलं. खूप कौतुकास्पद आणि अप्रूप मला नेहमीच वाटतं. आणि तू BSc केले फर्ग्युसन मधनं आणि पुन्हा नृत्य क्षेत्रामध्ये खरंच छान आहे. माझे 2 प्रश्न आहेत मानसी तुला. पहिला प्रश्न असा आहे की तू जेव्हा नाचतेस ना अगदी बिजली ठरकते असं वाटतं. तुझ्यामध्ये एवढी एनर्जी एवढी शक्ती कशी येते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुला एखादा छान कलाकाराने तुझ्या आवडत्या कलाकाराने दिलेली दाद जी तुला अविस्मरणीय वाटते ती आमच्याशी शेअर करावी. धन्यवाद. हाऊ स्वीट. किती खरे चाहते ते. सगळं त्यांना माहिती आहे आणि त्यांनी एक छान प्रश्न विचारलेले आहेत. मी आधी सेकंड प्रश्नाचं उत्तर आधी देते की मला तसे खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. खूप जवळची लोक किंवा क्रिटिक्स म्हणा किंवा क्रिटिकली एक्लेम्ड जेव्हा आपण एक टॅगलाईन यूज करतो तेव्हा खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि यू हॅव सीन दॅट. पण मला आय लव्ह बिंग कॉल्ड रिअल. म्हणजे मला फेक बोलत नाहीत, मला रिअल बोलतात. इज अ ट्रू कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी. आणि आय फील ती कॉम्प्लिमेंट आत्ताच्या घडीला आत्ताच्या युगामध्ये खरंच खूप गरजेची आहे असं मला वाटतं. कारण खूप म्हणजे येस डेफिनेटली म्हणजे मी कॉस्ट्युम्स पण कॉपी केलेले आहेत किंवा मी डब स्मॅशेस करते किंवा मी जे काही आपलं एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये जे काही चालतं ते मी सगळं करते. वेअर देर इज अ मिमिक्री, वेअर देर इज अ डान्स, वेअर देर इज अन ॲक्टिंग, डायलॉग डिलिव्हरी म्हणजे सगळं. पण मला हे जास्त आवडतं की प्रेक्षक मला तसेच जास्त ओळखतात. असं नाही ओळखत की ह्याच्यामुळे ती फेमस झाली. म्हणजे ते जेन्युइनली ही कलाकार म्हणून सुटेबल आहे आणि शी शुड बी अ कलाकार
हे जे विश्वास ती दाद तुला जास्त महत्त्वाची एक्झॅक्टली दे कॉलिंग मी रिअल, की कुठेही फेक नाही आहे, कुठेही फिल्मी नाही आहे. बिकॉज मी जशी पडद्याच्या मागे आहे तशीच मी पडद्यावर दिसते. त्याच्यामुळे मला फार काही वेगळं करायची गरज नाही पडत. जिकडे माझी टीम मला सपोर्ट करते आणि आता त्यांनी माझ्या आईवडिलांचं नाव घेतलं तर मेन सपोर्ट सिस्टमच आपलं इतका स्ट्रॉंग, मदरबोर्डच इतका स्ट्रॉंग आहे घरातला, पुण्याचा पुणेकरी. त्याच्यामुळे आय थिंक इट्स ऑल क्रेडिटेबल टू देम की त्यांनी मला असं वाढवलं आणि आय एम ब्रॉन अँड बॉट अप लाईक दॅट, की जे आहे त्याच्यात समाधानी राहायचं, बाकी मेहनत तो करणं आहे. येस. पुढच्या फोनकडे वळूया लगेच. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. चला हवा युद्ध हा शो तुम्हाला कसा मिळाला व या शोच्या आठवणी व अनुभव शेअर करावेत. कुठला? चला हवा उद्या. चला हवा यू द्या. ऑल राईट. वा. चला हवा यू द्या हे जे करता धरता आहेत आपले, चला हवा येऊ द्या टीमला ही कशी मिळाली हा आपण प्रश्न विचारूया. खरं तू होकार का दिलास? मी होकार दिला ह्याचं मूळ कारणच वॉज एकतर झी मराठी बिंग अ फॅमिली चॅनल आणि अख्खी टीम आणि अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे तो. ऍब्सोल्युटली. आणि मूळतः जो मेन पिलर जो आहे त्याच्यातला तो म्हणजे डॉक्टर निलेश साबळे. आणि ही बिंग सो क्रिएटिव्ह आणि अत्यंत डाऊन टू अर्थ असा एक कलाकार, म्हणजे काही फ्रँकली सेईंग म्हणजे मी खूप जवळ आहे त्याच्या आणि खूप चांगला मित्र आहे माझा. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं असं असं आहे तर मी कर्कोच्यासारखी एका पायावरती आधीच हो म्हणून टाकलं की निलेश तू जे करशील त्याच्यात माझी साथ तुला आहे. कारण माझा जो पहिला इव्हेंट झालेला माझ्या स्वतःचा मानसी नाईक निर्मित, तर त्याला निलेश वॉज द फर्स्ट वन टू अँकर. म्हणजे ऍक्च्युली आय हॅड आज सुबोध, पण सुबोध इज ऑल्सो लाईक फॅमिली, पण सुबोधचे डेट्स अवेलेबल नव्हते. सो निलेश गॉट ऑन बोर्ड आणि दॅट्स हाऊ द फॅमिली रियुनियन. त्यामुळे आशा यांनी तू त्याही कार्यक्रमात आम्हाला दिसली. ऍब्सोल्युटली. पुढच्या फोनकडे वळूया. वाशिमहून प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मानसी. नमस्कार. नमस्कार मानसी, जो तुझा डान्स आहे बाई वाड्यावर या, जी, हा सर्व कुटुंबासहित पाहत असतो. आणि मला असं विचारायचं आहे की त्या या डान्समुळं, हॅलो जी जी बोला ना. या डान्समुळं निळूभाऊ फुले यांना उजेडा झाला यांच्या आठवणीला. बिलकुल. त्याच्यामुळं मला असं विचारायचं आहे की कधी निळूभाऊ फुलेची भेटगाठ झाली का? नाही ना, अनफॉर्च्युनेटली नाही. पण ही इच्छा नेहमीच माझ्या मनात राहील. पण असं ना तसं का होईना त्यांच्यावरती आधारित झालेलं एक गाणं ते मला करायला मिळालं. सो आय एम हॅपी इन दॅट. नक्कीच. आणि तेही एक वेगळं गाणं होतं आणि एक छान कल्पना की त्या गाण्यावरनं त्या लाईन्स वरून तुम्ही ते गाणंही केलं. ऍब्सोल्युटली. आणि सध्या जसं आहे मला लगीन करायचं या गाण्याबद्दल आपण जेव्हा बोलतोय तर हे लुक डिझायनिंग आहे, डान्स तर तुझा अप्रतिम आहे, तुमची केमिस्ट्री अप्रतिम आहे. जॉनी लिव्हर यांच्यासोबतचं ते काही क्षण, काही किस्से आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. जॉनी जी, बापरे, जॉनी जी म्हणजे ॲज वी ऑल नो ही इज द लेजेंडरी कॉमेडी किंग. आणि त्यांच्या सारखं कोणीच असू शकत नाही. म्हणजे ही इज लाईक द युनिव्हर्सिटी फॉर ऑल द कमेडियन्स राईट नाव. ही इज व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी लवेबल आणि खूप मस्तीखोर आहेत ते. आणि फ्रँकली सेन त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून जे घेतलं ज्या प्रकारे, आणि दॅट शोज ऑन स्क्रीन यु नो की लिटरली ही इज एन्जॉईंग डुईंग दॅट विथ ऑल ऑफ. शूटिंग करताना इथे तितकीच गमती करत खूप खूप धमाल मस्ती, खूप धमाल मस्ती. म्हणजे छेडछाड म्हणजे इन अ व्हेरी क्यूट वे. काही पंचेस. हो, म्हणजे त्यांनी फर्स्ट एकच एकतर ओके दिला, फर्स्ट एकच ओके दिला. तर ते म्हणाले तर सिद्धेश अँड ऑल एव्हरीवन यु नो बिहाइंड द कॅमेरा एव्हरीवन स्टार्टेड क्लॅपिंग. अरे बाबा क्या बात आहे, क्या बात आहे, फर्स्ट टेक इटसेल्फ. मग ते नंतर एकदम उठून म्हणाले अरे रुको मैं तो सिर्फ रिहर्सल कर रहा हूँ. अरे हेलो. खरंच. सो इज दॅट अमेझिंग. ग्रेट कलाकार आहेत ते, प्रश्नच नाही. आणि या गप्पाही आणखी रंगणार आहेत. आपल्या गप्पाही तितक्याच ग्रेट होत जाणार आहेत, आणखी इंटरेस्टिंग होत जाणार आहे. बरंच काही जाणून घ्यायचं तुझ्याकडनं, बरेच काही सरप्राइजेस सुद्धा बाकी आहेत. सो घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ मानसी नाईक.
ब्रेकनंतर सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या सोबत आहे डान्सिंग क्वीन मानसी नाईक आपल्या सोबत आहे. त्यामुळे गप्पा फार सुंदर रंगत आहेत. सुंदर पाहुणे आज आपल्या सोबत आहे आणि फोनही तितकेच येत आहेत. त्यामुळे थेट फोनकडे वळूया. आधी ठाण्याहून सचिन मांजरेकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा हॅलो मॅडम. नमस्कार. हा नमस्कार. मी सचिन मांजरेकर बोलतो ठाणा दिव्यातून. जी. हा जी मॅडम, मी आता तुमचा एक नवीन अल्बम आला आहे जॉनी लिओल बरोबर. जी. हा ते एक कॉमेडी ऍक्टर आहे, तर त्यांच्याबरोबर तुम्हाला डान्स पण कसा वाटला एकदम? मला वाटतं त्याबद्दलच आपण आता बोलत होतो आणि एक एक छान किस्सेही तू सांगितलेस. आणि त्यानंतर आता नुकताच कंगनाचा वाढदिवस सुद्धा झाला आणि तू एक छान डब स्मॅश सुद्धा पोस्ट केला होतास आणि तू दत्तो साकारलेली आहेस कंगनाची. तू अनेक बॉलिवूड कलाकारांना तू अत्यंत छान पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहेस. अनेक अवॉर्ड शोज मध्ये अनेक परफॉर्मन्सेस तुला आवडतं आणि तू अत्यंत सुंदररित्या ते समोर आणतेस तसेच्या तसे. तर ही एक वेगळं स्किल आहे मानसी, कारण तू तसेच्या तसे ते समोर आणतेस आणि आताही अनेक सरप्राइजेस असणार आहेत यावर्षी असं आम्ही ऐकून आहोत. पण एकंदर हे कंगना कनेक्शन कसं आहे तुझं? कारण तुला स्वतःलाही ती पटते फार. कंगनाचा एक वेगळा फेमिनिस्ट टेक आहे. नेपोटिझम बद्दल आता तिने बोललेलं आहे. या सगळ्यावर तुझेही काही व्ह्यूज आहेत, तुलाही काही विचार मांडायचे आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील आम्हाला? See, first thing first, nepotism being into the industry is not just in the film industry. Nepotism हे आपल्याला जगभरात सगळीकडे बघायला मिळतं, इवन इन द IT फॅक्टर अँड IT सेक्टर. बट आय कम्प्लिटली आय एम नॉट अटॅकिंग एनीवन पर्सनल, बट मला असं वाटतं की वॉट एव्हर कंगना मॅम सेड, आय कम्प्लिटली अग्री विथ दिस. बट काही ठिकाणी नेपोटिझम इज ओके, बट काही ठिकाणी नेपोटिझम इज नॉट ओके. इट्स नॉट रिक्वायर्ड. मला असं वाटतं की मी प्रेक्षकांना हेही सांगू इच्छिते की नेपोटिझम म्हणजे आपल्याच मित्रांसोबत आणि आपल्याच नातेवाईकांसोबत काम करत राहणं आणि त्यांनाच फेवर करत राहणं. आणि तू मराठी इंडस्ट्रीत इतके वर्ष आहेस, तुझा एक वेगळा संघर्ष आहे आणि एक वेगळं यश सुद्धा आहे. पण कुठेतरी आपल्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा हा प्रकार पाहायला मिळतो का? आणि तूही ते सामोरी गेलीस का त्याबद्दल? हो, डेफिनेटली मी गेलेली आहे. आणि बिंग अ कलाकार, आय थिंक प्रत्येक कलाकार जेव्हा नवीन इंडस्ट्रीमध्ये येतो किंवा अजूनही मला असं वाटतं की खूप सेटल्ड किंवा जे म्हणतो ना आपण एस्टॅब्लिश्ड, ज्याला आपण नॉर्मली टॅगलाईन देतो कलाकाराला, त्या लोकांना सुद्धा नेपोटिझम फेस करायला भाग पाडलं जातं. सो आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट दिस, बट आय एम शुअर की करण सर वोंट डू इट. बट फ्रँकली सेइंग, आय हॅव फेस्ड इट, आय स्टील फेस इट. कुठल्याही कलाकाराचं काम पाहिलं पाहिजे ना, की फक्त तो आपल्या किती जवळचा आहे. एक्झॅक्टली. काम बघा आणि मग डिसाईड करा. नॉट बिकॉज की फेवरिझम, मी तेच म्हटलं ना, फेवरिझम कुठे नाही आहे. अगदी लग्न सराईत पण आपण फेवरिझमनी मुलालाही दाखवतो आणि मुलीलाही दाखवतो. पण बिंग एन ऍक्टर मला असं वाटतं की ते नाही असायला पाहिजे. बिकॉज आय मायसेल्फ हॅव फेस्ड इट आणि आय नो की त्याचे थ्रोबॅक्स खूप वाईट असतात आणि आय डू गेट अफेक्टेड बाय सच थिंग्स. आणि एक अभिनेत्री म्हणून अनेक बाहेर मराठी इंडस्ट्री असेल, हिंदी इंडस्ट्री असेल, बॉलिवूड, सगळ्याबद्दल एक काही चर्चा असतात की अभिनेत्रींना एक वेगळ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं, कास्टिंग काउच फेस करावं लागतं किंवा असे अनेक प्रकार आहेत जे बाहेर आपण ऐकत असतो. पण तू कुठेतरी तुझी एक वेगळी ओळख निर्माण केलीस या सगळ्यामध्ये. तेव्हा या सगळ्या प्रकारांबद्दलच्या अनेक चर्चा होत असतात. एक अभिनेत्री म्हणून काय सांगावं असं वाटतं तुला? फ्रँकली सेइंग, आय थिंक की कास्टिंग काउच इफ जर छान चौकानी एकदम दाखवायला गेलं प्रेक्षकांना, तर इट्स नथिंग एल्स बट नेपोटिझम. कास्टिंग काउच थोडंसं डर्टी असतं, नेपोटिझम इन अ व्हेरी सेफर वे. बरोबर. आणि मला असं वाटतं की हे नाही हो, जसं मी आधी मेन्शन केलं. बिकॉज एक कलाकार, प्रत्येक कलाकार हा प्रामाणिकच असतो. जसा प्रत्येक माणूस हा वाईट किंवा चांगला नसतो. तो सिच्युएशन मेक्स द मॅन बॅड, तसं सिच्युएशन मेक्स द आर्टिस्ट बॅड. मग त्याच्याबद्दल बोललं जातं, मग त्याच्याबद्दल खाणाखुणा केल्या जातात, टिप्पणी केली जाते, अवॉइड केलं जातं. अवॉइड इज वॉट आय वॉन्ट टू यूज अ वर्ड. सो वाय दिस? बिकॉज ॲट दी एंड व्हॉट आर यू, या सगळ्या त्रासाला तूही सामोरी जातेस. मागे काही बोलत असतात, सगळेच बोलत असतात, असं काहीही होत असतं, हे अनेक गॉसिप्स असतात पसरत. या सगळ्यातून मानसी कसं याला सामोरी जाते किंवा इग्नोरही करते? ट्रस्ट मी, आय लव्ह देम आणि दॅट इज माय पॉवर, दॅट आय लव्ह देम. आणि प्लीज माझ्याबद्दल बोला, मला काही फरक पडत नाही. बिकॉज
आय लव्ह माय क्रिटिक्स. फॅमिली आणि फॅन्स तर ते आहेतच, ते नेहमीच तुमच्या बरोबर राहणार. बट क्रिटिक्स आय लव्ह देम. बट सच पीपल आय लव्ह देम इवन मोर. असावे शेजारी. आणि सच पीपल टू आय लव्ह देम इवन मोर बिकॉज देन आय गेट द चार्ज ऑन होल्ड की मी त्यांना आणखीन प्रूव्ह करू शकते की लुक आय प्रूव्ड यू रॉंग. मी हे करू शकते. आय डिड नॉट रिक्वायर सम सिफारिश. आय एम ऑन माय ओन हिअर. आणि आय फील की प्रत्येक कलाकारांनी आय थिंक तसंच व्हावं. इट्स हाय टाइम दॅट वी डिपेंड ऑन पीपल सजेस्टिंग युअर नेम्स बिकॉज युअर वर्क टॉक्स फॉर युअर सेल्फ. आणि माझं काम खूप बोलतं लाऊडली. क्या बात आहे. अर्थातच ते काम खूप बोलतं आणि मानसीने या निमित्ताने मानसीचा एक वेगळा पैलू सुद्धा समोर आला आणि एक ठाम मत सुद्धा समोर आलं की कामातूनच बोललं पाहिजे आणि जे तू करत राहिलेली आहेस आणि तेच काम आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. आणि त्यांचे फोन पुन्हा येणार आहेत ब्रेक नंतर, तेव्हा घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ मानसी नाईक. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये वीकेंडला आपण सेलिब्रिटीजना भेटत असतो आणि आजचा वीकेंड स्पेशल आहे. मानसी नाईक सोबत आहे. छान गप्पा रंगत आहेत आणि छान छान फोन येत आहेत. थेट फोनकडे वळते कारण ब्रेकपासून ते फोन वाट बघतायत कधी एकदा आम्हाला मानसी नाईकशी बोलता येईल. तर मी थेट त्यांच्याकडे वळते. पुण्याहून फोन आहे मानसी, तुझ्या पुण्याहून. हां, सो सागर गोडसकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम. नमस्कार मॅम. आय एम ह्यूज फॅन ऑफ युअर्स. मी तुमचे प्रत्येक फोटोज पाहत असतो, प्रत्येक परफॉर्मन्स माझ्याकडे सेव्ह असतात. थँक्यू मॅम. माझा प्रश्न असा आहे की आम्हाला मानसी नाईकला बॉलिवूड मध्ये पाहायला भेटेल का? हा, या प्रश्नाचं उत्तर आम्ही ब्रेकच्या पूर्वी दिलं होतं आणि तिलाही बघायचंय आणि आपल्यालाही बघायचंय तिला बॉलिवूडमध्ये. प्रश्नच नाही. आपण नेक्स्ट फोनकडे वळूया. रायगडहून राकेश चितळकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो मानसी. नमस्कार. आता जो प्रश्न विचारला सेम तोच प्रश्न मला विचारायचा होता, पण त्यांनी माझा प्रश्न विचारला. मी अलिबाग मध्ये तुझा परफॉर्मन्स बघितला होता आता 2 महिन्यापूर्वी. जी. मला असे विचारायचे होते की तुला जर संधी मिळाली तर हिंदी पिक्चर मध्ये काम करशील का? आणि माधुरी दीक्षितने जसं नाव कमवलं त्यापेक्षा तुला संधी चांगली भेटली तर अजून पुढे जाशील का? मराठी नाव अजून वाढवशील का असं मला विचारायचं होता. वा. वाढवशील का पेक्षा वाढवणारच. येस, बॉलिवूड मध्ये जायचंच आहे मानसीला, जे तिने आता सांगितलंय. आपण त्याबद्दल ऐकलंय आणि एक छान त्यांनी अजून एक विषय छेडला, माधुरीचा. तर माधुरी तर आपला आदर्श आहे आणि त्याबद्दल ते एक स्पेशल लव्ह आहे तुझं. तर वन साइड लव्ह. नक्कीच. आणि भेट व्हायची अजून का झाली? हा, वाट बघतीस, यावर्षी होणार. ते असतं ना थोडंसं, ज्याला तुम्हाला जो हवा असतो तो जरा आयदर मिळतच नाही काळाने मिळतो. नक्कीच, क्वाइट नॅचरल, बट आय एम क्वाइट पेशंट. हा, आणि 2017 मध्ये तुझं हेही स्वप्न पूर्ण होईल अशी आम्ही इथे आता सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये प्रार्थना करतो. पुढच्या फोनकडे वळूया. नाशिकहून फोन आहे. ज्ञानेश्वर गोराडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. पहिलं तर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. हाऊ स्वीट, थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही खूप मराठी सुपरहिट गाणे दिले, काही हिंदी मध्ये काही पाहायला भेटेल का? आज सगळे प्रश्न हेच आहेत, तर आपण थेट. हा, बोला बोला. हॅलो. हा, बोला. आणि काही मराठी कार्यक्रमात तुम्हाला बघायला भेटेल का टीव्ही वरती? आम्हाला अनेक कार्यक्रम आहेत ना. अनेक कार्यक्रम आहेत, पण डेफिनेटली मी सगळ्यांची ही जी इच्छा, सगळे जे म्हणजे कळलं, हे माझं खरं काय म्हणू शकतो, हे प्रेम आहे आणि हे पॉवर आहे माझी, की प्रेक्षकांनाच हवंय की मी तिकडे जावं. तर ते डेफिनेटली मी तुम्हा सगळ्यांची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे. नक्कीच. आणि एक इच्छा आता माझी पूर्ण कर इकडे या सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. छान इच्छा आहे. आम्हाला असं कळलं की तू हरियाणवी फार उत्तम बोलतेस म्हणे, आणि आम्हाला मानसी नाईकला हरियाणवी बोलताना बघायचंय. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे. हो, बिकॉज दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द क्वीन. So I had to, the dancing queen had to play the queen. Yes. So queen, dancing queen, तो जलवा होऊन जाऊ दे. So it went like, हा डायलॉग माझा खूप आवडता डायलॉग आहे, वन ऑफ द आवडते डायलॉग्स माझे. आणि मी जेव्हा हा डायलॉग पडद्यावरती आला तर मी पहिल्यांदाच जाऊन पटकन आरशात तो म्हणाले, आणि टचवूड तो पटकन आलाही. आणि माझी साथीदार होती माझी बेस्ट फ्रेंड गौतमी बेर्डे, आणि तिने तो करवून घेतला माझ्याकडून. It goes like,
मारा नाम है कुसुम सांगवा, यो मारी सहेली पिंकी, हम रामजस कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी में पढ़ू छू, स्पोर्ट्स कोटे दे एडमिशन लिया है, नेशनल लेवल के एथलीट छू, जिला जाजर 124507 और फोन नंबर में दऊ कोना. बापरे, एका दमात म्हणलेली आहेस तू, आम्हाला कळायला वेळ लागतो, तू म्हणलीस लगेच. क्या बात आहे. इन्स्पिरेशन हरसेल्फ इज द क्वीन आणि आय थिंक खूप त्यांच्याकडून शिकायला मिळतं. शी इज अ फेस ऑफ फेमिनिझम राईट नाव आणि आय बिंग फेमिनिस्ट माय सेल्फ आय लव्ह हर. येस, नक्कीच. तन्वी सोनू रिटर्न्स मधला कंगनाचा अत्यंत गाजलेला संवाद जो आता तू म्हणून दाखवला. And the first promo of the whole movie was on Datto. वा वा, नक्कीच. जसं तू कंगनाला फॉलो करतेस, पण आणखी तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते? माधुरीचाही उल्लेख तू केला, अनेकांना तू फॉलो करत असतेस, ते सगळं आहे, पण अजून कोण असं फेवरेट आहे सध्याच्या अभिनेत्रींपैकी? आय लव्ह आलिया. आलिया इज व्हेरी वर्सटाईल आणि शी गिव्स आउट दॅट वर्सटॅलिटी अँड शी इज प्रूव्ड हर सेल्फ. सो आय लव्ह आलिया लॉट अँड आय लव्ह हर ऍक्टिंग. बाकी आवडता अभिनेता विचारते आता थेट. रणवीर सिंग. हा, रणवीर सिंग. आणि काय तुम्ही भेटलात पण ना मध्ये, तर त्याबद्दल काही? रणवीर सिंग वगैरे असं काही? मी? हा, नो. अच्छा. पण भेटायला आवडेल म्हणजे? भरपूरदा भेटले. एक जबरा फॅन मोमेंट आय एम शेअरिंग. चला, आता मानसी नाईकचा सुद्धा फॅन मोमेंट आपल्याला कळलेला आहे, त्याच्यामुळे बाकी फॅन्सही तुझ्याशी बोलायला आतुर आहेत, पण त्यांच्याशी आपण ब्रेक नंतर बोलणारच आहोत आणि तुझे आणखी सिक्रेट जाणून घेणार आहोत. सो घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. मानसी नाईक सोबत दिलखुलास गप्पा रंगतायत सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. आता वेळ कमी उरलाय, फोन जास्त येत आहे, त्यामुळे मी एक फोन आपण घेऊया नाशिकहून. हा, चालेल ना? एकदम. येस, मानसीने होकार दिलेला आहे, त्यामुळे फोनकडे वळूया. नाशिकहून अरुण माळुचे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मानसी. नमस्कार. मी नाशिकवरून ॲडव्होकेट अरुण माळुदे बोलतोय. जी. आपलं सौंदर्य हे ऐश्वर्या राय सारखं आहे, डोळेही ऐश्वर्या राय सारखे सुंदर आहेत. थँक्यू. त्याबद्दल आपण ऐश्वर्या राय सारखंच आपलं अभिनयातलं कर्तृत्व दाखवणार का? वा, फार छान. खरं तर अनेक वेळा अनेक जणांनी तुला ऐश्वर्या राय म्हणलेलं आहे. मी पण आता म्हटलं की मराठीत ऐश्वर्या राय आमची, आणि अर्थात तुला अशा अनेक कॉम्प्लिमेंट्स मिळत असतील. हो, खूप मिळतात. तुला स्वतःलाही यू लुक अपॉन फॉर ऐश्वर्या कसं? ऑफकोर्स, बिकॉज ॲट दी एंड यू आर गेटिंग कम्पेअर्ड टू द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द होल वाईड वर्ल्ड. येस, मिस वर्ल्ड. मिस वर्ल्ड. आणि मी जरा हाईट मध्ये मार खाल्ला, नाहीतर माय मदर वॉन्टेड टू सेंड मी टू द पॅजंट ऍक्च्युअली. हा, पण तू डायरेक्ट इंडस्ट्रीत आलीस त्यामुळे बरं आहे. म्हणजे तो एक हे असतो ना, तू डायरेक्ट थेट इंडस्ट्रीतच आलीस. पण अर्थात जसं आपण म्हणतो की ब्रेकच्या आधी सुद्धा अनेकांनी तेच प्रश्न विचारले की बॉलिवूड मध्ये जायला आवडेल का, हिंदी सिनेमात काम करायला आवडेल का, ज्याबद्दल आपण बोललो की अर्थात हो आहे आणि आम्ही त्याची वाट बघतोय. पण अजून एक मोठी इंडस्ट्री आहे, साऊथ इंडस्ट्री. बिलकुल. साऊथ फिल्म्स मध्येही आमच्या मराठमोळ्या मानसीला काम करायला आवडेल का, त्याबद्दल? डेफिनेटली, बिकॉज मे नॉट जस्ट साऊथ, एनी लँग्वेज ॲक्च्युली. बिकॉज मला कुठल्याही भूमिकेमध्ये तुम्ही जर टाकलं तर ती मी पार करतेच करते, हे सगळ्यांचाही अनुभव आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. सो लँग्वेज इज नो बॅरियर. आणि आता तू साऊथचं विचारलंयस तर साऊथ डेफिनेटली येस, कारण तिकडे डान्स इज डान्स, देर इज इन कम्पेअर, दॅट कान बी कम्पेअर्ड. आणि साऊथ इज वायडर प्लॅटफॉर्म माझ्यासाठी ऑल्सो, आणि आय वुड लव्ह टू डू, बिकॉज वी हॅव अ व्हेरी गुड एक्झाम्पल विच इज बाहुबली राईट नाव. आणि द वे इट इज पिक्चराइज्ड इन एव्हरीथिंग. मला खरंच आवडेल साऊथमध्ये काम करायला, कारण त्यांचं टेकिंग खूप वेगळं असतं. इट्स नॉट लाईक मराठी फ्रॅटर्निटी और हिंदी फ्रॅटर्निटी. ऑफकोर्स आपले वेगवेगळे पद्धत असते टेकिंगची. तर साऊथ इंडस्ट्री इज व्हेरी वेल नोन फॉर देअर टेकिंग, आणि देअर होल
डिरेक्टरल पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू थ्रूमध्ये मला त्या लेन्सला त्या कॅमेराला फेस करायला डेफिनेटली आवडेल. क्या बात आहे. आणि आम्हालाही नक्कीच बघायला आवडेल. आमच्या मानसी नाईकला बॉलिवूडमध्येही पाहायला आवडेल, साऊथमध्येही पाहायला आवडेल आणि मराठीत अर्थातच वारंवार पाहत राहायला आवडणारच आहे. आणि सध्या आपल्या समोर आहे मला लगीन करायचंय हा अल्बम, ज्याबद्दल आता आपण भरभरून बोललो. पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याविषयी थोडंसं सांग. मला लगीन करायचंय हे आत्ता माझं नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं. काहीच क्षणातच जेव्हा एक अफवा अशी पसरली की मानसी नाईक इज गेटिंग मॅरिड, तर ते लोकांनी खरंच खूप मनावर घेतलं. माहितीये माझं पेट नेम मना आहे, बट नॉट बट खूप मनावर घेतलं. आणि मग काही तासातच ते मला अनबेरेबल झालं. अँड देन आय हॅड टू ट्वीट ऑन माय ट्विटर अकाउंट की नाही, मी नाही लग्न करत, इज जस्ट अ प्रमोशनल ऍक्टिव्हिटी. अनेक जण वाचले मानसी, अनेकांचे जीव वाचलेत. पण खूप मजा आली बिकॉज आज जसं मी मेन्शन केलं की सगळ्यांना हे खरं वाटलं. तर देर आर कॉल्स लाईक व्हॉट यू गेटिंग मॅरिड, वेन इज इट, आम्हाला पत्रिका नाही आली, हे नाही आली, ते नाही आलं. मग मीडियावाले सगळे तुमचं लग्न होत आहे, कोणाशी होत आहे जरा सांगा ना वगैरे असे फोन मला सगळे आले. आणि मला ते खरंच अनबेरेबल झालं. पण मला लगीन करायचं हे कमिंग बॅक टू द पॉइंट इज जो त्याचा करता धरता आहे, ही इज रिअली रिअली क्लोज टू मी. त्याच्यामुळे आज त्याच्यामुळे मला आणखीन एक छान गाणं आणि एक प्रेक्षकांजवळ जायची संधी मिळाली. आणि मला तुला तर माहिती आहे राधा, सगळ्यांना माहिती की मला प्रेक्षकांच्या जवळ राहण्याची खूप इच्छा असते आणि मी नेहमी राहते. म्हणजे मला अनेकदा विचारलं जातं की तू चित्रपट कमी करतेस आणि गाणी जास्त करतेस. तर माझा ॲज आय सेड इन माय लास्ट इंटरव्ह्यू ऑल्सो की गाणी पटकन येतात आणि असे अल्बम्स आणखीन आले तर आपण प्रेक्षकांच्या जवळ पटकन पोचतो आणि दे आर ईगर टू सी की आपला आवडता कलाकार आता काय करतोय किंवा आता काय घेऊन येतोय. सो या इट्स फॉर देम. त्यामुळे सातत्याने तू नवीन सरप्राइजेस आमच्या भेटीला आणत असतेस आणि ही सरप्राइजेस अशीच वारंवार देत राहा, कारण आम्हाला मानसी नाईकला अनेक रूपांमध्ये बघायचं आहे नेहमीच आणि अनेक अंदाजात बघायचं आहे, अनेक इंडस्ट्रीजमध्येही बघायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण भेटू, एका नव्या भेटीसाठी नव्या निमित्ताने भेटत राहणारच आहोत. आणि ही सफर अत्यंत सुंदर राहो तुझ्यासारखीच. थँक्यू सो मच. थँक्यू निलिम, आय लव्ह यू. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये मानसी नाईक आपल्यासोबत होती आणि अनेक छान गप्पा रंगल्या, दिलखुलास गप्पा रंगल्या. या शोमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.